एका भाकरीची भूक असताना एक भाकरी खाणं याला प्रकृती म्हणतात. एका भाकरीची भूक असताना दोन भाकरी खाणं याला विकृती म्हणतात. पण एकाच भाकरीची भूक असताना अर्धी भाकरी खाणं आणि अर्धी पुढाडलेल्या त्या गरिबाला देणं, त्या गरजवंताला देणं याला आपल्या भारताची संस्कृती म्हणतात. पण भारताची हीच संस्कृती कुठेतरी ब्रिटिशांच्या तडक्यामध्ये आपण पारतंत्र्यात गेलो व 150 वर्ष ब्रिटिशांनी राज्य केलं. पण या ब्रिटिशांनी 150 वर्ष राज्य केल्यानंतर जेव्हा आपल्याला 15 ऑगस्ट 1947 सोन्याचा दिवस उगवला आणि या सोन्याच्या दिवशी खऱ्या अर्थाने महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू कित्येक क्रांतिकाऱ्यांच्या बलिदानाचं सार्थक झालं आणि आपल्या भारताचा तिरंगा हा लाल किल्ल्याच्या चौकात फडकला आणि खऱ्या अर्थाने आम्हाला फार आनंद झाला. तेव्हा आपल्या देशाला एक खऱ्या अर्थाने बांधून ठेवण्याचं काम आता करणं गरजेचं होतं. हा देश फार मोठा आहे. कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत या देशाचा विस्तार झाला आहे. कित्येक भाषा, कित्येक जाती, कित्येक धर्म यांना सगळ्यांना एकत्र बांधण्याचं काम हे संविधान करतं मित्रांनो. म्हणून आज सुवर्णज्ञ आपल्यासमोर विषय म्हणतोय, गोंधून घे नतमस्तकी हे संविधान तू. मित्रांनो, खऱ्या अर्थाने संविधान म्हणजे काय? संविधान म्हणजे एखाद्याला, ज्या व्यक्तीला डोळा नाही त्या व्यक्तीला डोळ्याची देण्याची ताकद म्हणजे कोण आहे तर हे संविधान आहे मित्रांनो. एखाद्या गरजवंताला आशेचा किरण म्हणजे संविधान आहे मित्रांनो. हे संविधान हे असं पुस्तक आहे मित्रांनो. एका घरात दोन बंधूंच एकत्र चालत नाही. दोन वेगळ्या विचारांची माणसं जर एकत्र आली तर त्यांच्यामध्ये खटके उडाल्याशिवाय राहत नाही. पण हेच संविधान आहे मित्रांनो, जे कित्येक जाती, कित्येक धर्म, कित्येक पंथ, कित्येक भाषा यांना सगळ्यांना कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत सगळ्यांना एकत्र बांधतं व शेवटी आपल्याला हम भारतीय असं गर्वाने म्हणायला लावतं मित्रांनो. हेच संविधान आहे. हे संविधान म्हणजे काय? कित्येक जणांचा कलमांचा आधार आहे, कित्येक कलम आहेत, त्यात कित्येक परिशिष्ट आहेत. या सगळ्यांना मिळून हे संविधान तयार झाले. हे संविधान करताना 2 वर्ष 11 महिने 18 दिवस ह्या एवढ्या पिरियडमध्ये आपलं संविधान तयार झाले. पण हे संविधान तयार होताना प्रत्येक गोष्टीचा विचार झाला आहे. या ठिकाणी भाषा, संस्कृती, प्राणीमात्र, कामगार, कष्टकरी या सगळ्यांचा विचार या संविधानात केला आहे. म्हणून खऱ्या अर्थाने भारतीय संविधान हे सर्वश्रेष्ठ संविधान आहे मित्रांनो. आपल्या संविधानाविषयी आपल्याला जर जागरूकता निर्माण करायची असेल तर मित्रांनो, या देशातल्या तरुणांनी स्वतःमध्ये परिवर्तन घडणं गरजेचं आहे. आज आपण पाहतोय, काल टीव्हीवरली एक इंटरव्ह्यूमधली मुलाखत पाहिली जिथं लोकांना प्रश्न विचारला आले की आपल्या संविधान दिन कधी असतो, संविधान दिन कधी असतो, तेव्हा ते सांगता आलं नाही मित्रांनो. हे आपलं दुर्दैव आहे. म्हणून संविधान दिनाविषयी जागरूकता आणणं कुठेतरी गरजेचं आहे. म्हणून नतमस्तकी हे संविधान घेतो. खरंच आयोजकांचा विषय इतका सुंदर आहे की त्या विषयावर किती बोलावं तेवढं कमी आहे. आणि हाच विषय का गरजेचा आहे मित्रांनो? कारण या विषयाची आज जागरूकतेची गरज आहे. आपण कुठेही जा, आपल्याला जन्मलेल्या लहान बाळापासून ते वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिकापर्यंत ज्याच्या आयुष्यात एक मस्तकी लिहिलेली गोष्ट असेल तर ते मित्रांनो संविधान आहे. हे संविधान काय करू शकतं? हे तुझं नशीब बदलू शकतं. हेच संविधान आहे. ते तुझ्या कष्टाला दाद देऊ शकतं. हेच संविधान आहे. जे तुला शोषणाविरुद्ध कारामध्ये न्यायालयामध्ये दाद मागायचा अधिकार देतं. हेच संविधान तुला बोलायचा अधिकार देतं. हेच संविधान तुला शिक्षणाचा अधिकार देतं. हेच संविधान तुला संमतीचा अधिकार देतं. म्हणून खऱ्या अर्थाने भारतीय संविधान हे सर्वश्रेष्ठ संविधान आहे. बाबासाहेबांनी विचार करताना फार सुंदर विचार केला. प्रत्येक जातीला, प्रत्येक धर्माला, प्रत्येकाला जोडण्यासाठी आधार दिला. अल्पसंख्याकांपासून प्रत्येकापर्यंत त्याच्या हक्काच्या संवर्धनासाठी विशेष तरतूद केली. मित्रांनो, आपलं संविधान हे सर्वश्रेष्ठ संविधान आहे. हे लिखित संविधान आहे व या संविधानाचं रक्षण करणं ही आपली जबाबदारी आहे. मित्रांनो, वेळ बदलत जाईल, वेळेनुसार आपण बदलायला पाहिजे. पण मित्रांनो, आपल्या भारतीय संविधानामध्ये कोणती तडजोड होता कामा नये. कारण आपल्या देशाचं संविधान हा आपला आत्मा आहे व आपल्या देशाचाच आत्मा आहे. म्हणून आपल्या देशाचा कणा आहे हा संविधान आहे मित्रांनो. या संविधानाच्या संवर्धनासाठी आपण प्रत्येकानं पुढे आलं पाहिजे. गोंधून घे नतमस्तकी हे संविधान तू. कारण आता आपल्या डोक्यात शिरणं गरजेचं आहे. कारण अजून आता भरपूर झालं, आता वाचलं गरजेचं आहे. म्हणून आपण पुस्तक वाचलं पाहिजे. त्या पुस्तकातून आपण संविधान समजून घेतलं पाहिजे. जर आपण संविधान समजलं तर या जगात कायद्याने चालणाऱ्या व्यक्तीला कधीही कुठेही अडवलं जात नाही. कारण तो व्यक्ती कायद्याने चाललाय, तो व्यक्ती संविधानाच्या दृष्टीने चाललाय, तो व्यक्ती संविधानाच्या चौकटीत बसून चाललाय. म्हणून मित्रांनो, संविधानाची ही ताकद आहे. जिथं तुम्हाला अन्याय होत असेल तिथं अन्यायाविरुद्ध दाद मागायचा अधिकार कोण देतं तर हे संविधान देतं. मित्रांनो, या गोविंद प्रसंगी आपल्याला जर तरुणांना माध्यम बनवायचं असेल तर जागोजागी क्रांती आणल्याशिवाय आता आपल्याला पर्याय नाही. आपला भारत देश हा युवकांचा देश म्हणून समजला जातो. या देशातील बहुसंख्य युवक हे आज कुठेतरी चुकीच्या मार्गावर जात आहेत. त्यांना संविधानाप्रती जागृती निर्माण करण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे व हाच प्रयत्न आपला कुठेतरी उद्याचं उज्ज्वल भविष्य बनवेल. आज आपल्या देशाला 75 वर्षे स्वातंत्र्यानंतर झाली. मित्रांनो, या देशाला 75 वर्षामध्ये आपण काय गमावलं याचं विचारमंथन करणं गरजेचं आहे. व संविधानाच्या बाबतीत आता येणारी 25 वर्षामध्ये आपल्या भारताला महासत्ता करण्यासाठी काय गरजेचं आहे हे करणं गरजेचं आहे. मित्रांनो, या संविधानाबद्दल जागरूकता निर्माण करणं, या संविधानाची प्रचिती आणणं, या संविधानाला घरातल्या महिलांपासून ते पार कुठल्या गावाकसाच्या खेड्याच्या आदिवासी बांधवांपर्यंत जाऊन आपल्याला सांगणं गरजेचं आहे की बाळांनो, हे संविधान आहे. तुम्हाला कलेक्टर, तहसीलदार, देशाचं राष्ट्रपती, देशाचं पंतप्रधान पद दुसरं देऊ शकतं. हे संविधान आहे. महिलांसाठी आरक्षण देतं, महिलांसाठी सरपंच पद राखीव ठेवतं. हेच संविधान आहे मित्रांनो. आदिवासी व्यक्तीला सुद्धा आपल्या जगण्याचं सामर्थ्य देतं. राज्यसभेमध्ये त्यांच्यासाठी विशेष तरतूद करतं. मित्रांनो, हेच संविधान आहे. आपल्या देशाबद्दल आपल्याला देशप्रतीमध्ये
जाणं गरजेचं आहे. बाबासाहेबांनी फार सुंदर आपल्याला सांगितलंय की आपल्या देशामध्ये समाजामध्ये परिवर्तन आणून आपल्या देशाला नवी क्रांती घडवायची असेल तर खऱ्या अर्थाने संविधान हेच उपयोगी आहे. म्हणून गोंधून घे नतमस्तकी हे संविधान तू, हे प्रत्येक तरुणाने जर हा मंत्र अवलंबला तर खऱ्या अर्थाने येणारं वर्ष हे आपल्या भारताचं महासत्ता वर्ष असेल. डॉक्टर APJ अब्दुल कलामांचं स्वप्न आपल्याला पूर्ण करायचं आहे.